जाणार नाही, आम्ही लांब जाणार. तेच रिक्षावाले, परंतु ते जरी तसे असले म्हणजे नाकारणारे, भाडी नाकारणारे जवळची, तोच रिक्षावाला ज्या वेळेला कोणाची पर्स जाते किंवा कोणाचे दागिने राहतात तेव्हा तोच रिक्षावाला जो कितीही ॲरोगंट असेल किंवा नाही म्हणत असेल, तोच रिक्षावाला आपल्या युनियनच्या ऑफिसमध्ये ते दागिने किंवा ते पैसे नेऊन देणारे आहेत. आणि कधीही रिक्षावाल्याकडनं असं कधी लंपास झालेलं मी तरी कधी ऐकलेलं नाहीये. त्यामुळे बाकी काहीही असो, सगळ्या गोष्टी, कारण प्रत्येकाचा स्वभाव आहे, काहीही असो, इमानदारी ही रिक्षावाल्यांकडे असतेच. अपवादात्मक काही गोष्टी असतात काही जणांकडे, त्यांना आपण सोडून देऊया, परंतु रिक्षावाले हे इमानदारच असतात. आणि ते कधीही आपल्या गिराईकाशी किंवा जो बसणारा कस्टमर आहे त्याच्याशी कधीही अशी प्रतारणा करणार नाही की त्याची काही गोष्ट राहिली तर ती लपून ठेवतील. त्यामुळे रिक्षा चालकांची आणि मालकांची आमचं नातं हे सुदृढ व्हावं एवढीच माझी इच्छा असते. परंतु आता निवडणुका आहे, प्रचाराला उभी आहे, तुमच्या माध्यमातून जेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही मशालीचा प्रचार करू शकाल किंवा कराल, त्याला मला वाटतं की आम्ही करू शकत नाही, कारण तुमच्या मागे बसणारे रोज नवीन नवीन माणसं बसतात, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता, जो आम्ही असं साधू शकत नाही. म्हणजे आमचे कार्यकर्ते जरी घरोघरी गेले तरी तुम्ही बसताना ज्या वेळेला म्हणाल की अरे बापरे काय रस्ते खराब आहेत, काय ही अवस्था आहे, आज काय इथे आरोग्य सेवेचा काय बोजा बघा ना. आता आज अनेक लोक आहेत, पण आपल्या इथे सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध नाही होते, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जावं लागतंय. मला सांगा कोणाला परवडणार आहे? मी त्या दिवशीच एका ठिकाणी बोलताना सांगितलं की आता तुम्ही आहात रिक्षा चालक किंवा काही ठिकाणी वॉचमनचं काम करणारी माणसं असतात किंवा काही ठिकाणी चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून काम करणारी माणसं असतात. पगार असतो 15 ते 20,000 रुपये, बरोबर की नाही? आता महागाई एवढी वाढलेली आहे, या महागाईमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल जर त्याचं अवेलेबल नसेल, म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलच आहे, गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल जर नसेल तिथे उपलब्ध त्या व्यक्तीला, तर त्याच्या ज्या बायकोला होणारं बाळ असेल तर ती डिलिव्हरीला कुठे जाणार? तिला शेवटी प्रायव्हेट हॉस्पिटल जावं लागेल. बरं, ती प्रायव्हेटला गेली की आता साध्या म्हणजे नॉर्मलला 50,000 खर्च होतो, अदरवाईज तो 1 लाखापर्यंत जातो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळेजण त्या ह्याच्यातनं गेलेलो आहोत. तर 1 लाखापर्यंत खर्च त्याला कसं मॅनेज करणार? किंवा 50,000चा जो कमवतोच 15 ते 20,000 रुपये, मग ते विशेष सर्कल आपण त्याला म्हणतो ना, एक विषारी साखळी तयार होते. ती कशी की तो मग कोणाकडनं तरी कर्ज घेतो, त्या कर्जात तो अडकतो, कारण कर्जाचे हप्ते फेडायला लागतात. बाळ महत्वाचं आहे, बायको महत्वाची आहे, मग त्या कर्जात तो अडकत जातो. हळूहळू फेडेपर्यंत बाळ 5 वर्षाचं होतं, शाळेत घातलं पाहिजे, गव्हर्नमेंटची शाळा असते चांगली, मग प्रायव्हेट स्कूल आलं, तिथेही डोनेशन आहे. यांच्यासारखे जर कोणी भेटले आणि थोडंसं डोनेशन कमी केलं तरी भरायचं आहेच, फी भरायची आहेच, ती काही चुकत नाही. प्रत्येकाला वाटतं की माझ्या मुलाला चांगल्या शाळेत शिक्षण दिलं पाहिजे. मी आज जरी चतुर्थ श्रेणी काम करतोय किंवा माझ्याकडे पगार कमी आहे तरी माझा मुलगा शिकून ऑफिसर व्हायला पाहिजे, ही प्रत्येकाची इच्छा असते. कोणाची इच्छा नसते अशी नसते, प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा 2 पावलं किंवा माझी मुलगी 2 पावलं पुढे गेली पाहिजे. तर ते विषय म्हणजे ते कर्ज फिटत नाही तोवर दुसरं कर्ज, ते फिटत नाही तोवर जर कधी परत काही औषध उपचार करायला लागले तर परत प्रायव्हेट हॉस्पिटल, मग परत तो खर्च. म्हणजे कसं होतं, सर्वसामान्य माणसाला सेव्हिंग करताच येत नाही, तो त्याच्या आयुष्याकडे बघतच नाही. म्हणजे उद्या मोठं झाल्यानंतर आपण म्हणतो ना मेडिक्लेम पॉलिसी का नाही काढली, अरे कुठून काढणार तो पॉलिसी? त्याचे पैसेच उरत नाहीये, तो भरणार कसा? आणि का उरत नाहीये? तर आपल्या ज्या फॅसिलिटीज दिल्या गेल्या पाहिजेत गव्हर्नमेंटकडनं किंवा ज्या फॅसिलिटीज अवेलेबल व्हायला पाहिजेत, आपण ज्याच्यासाठी टॅक्स भरतो, प्रत्येक जण टॅक्स भरतो, भले आपण आपल्या पगारातला टॅक्स नसेल भरत काही जण, परंतु आज आपण जीएसटी भरतो की चहा प्यायला तरी जीएसटी भरतो, हॉटेलमध्ये वडा सांबार खाला तरी जीएसटी भरतो, माचीची डबी घेतली तरी त्याच्यावर असतात चार्जेस, प्रत्येक गोष्टीवर, साबणावर चार्जेस आहेत, ज्या गोष्टी आपण रोज वापरतो त्याच्या प्रत्येक गोष्टी चार्जेस, हे सगळे गव्हर्नमेंटकडे जातात. मग रिटर्न आपल्याला काय मिळतं? तर ह्या गोष्टी मिळतच नाहीत. म्हणजे जर समजा इथल्या सर्वसामान्य नागरिकांना किंवा सगळ्या नागरिकांना कोणालाही चांगलं गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल मिळालं, शिक्षणासाठी जर चांगली शाळा मिळाली, आज आम्हाला अभिमान वाटतो, आम्हाला सगळ्यांना शिवसैनिकांना, की आदित्य साहेबांनी मुंबईमध्ये पब्लिक स्कूल म्हणून सुरू केले. आपण बघतो की नाही, अतिशय सुंदर सीबीएसईचे स्कूल, तिथे त्या मुलांना गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये सीबीएसईचं शिक्षण मिळतंय आणि हा अतिशय स्तुत्य, म्हणजे हे आपण इथे करू शकतो, फक्त महत्वाकांक्षा पाहिजे. पण आपल्या इथे काय केलं गेलंय? सिमेंटचे रस्ते केले गेले, ते पण MMRDAच्या फंडातनं केले गेलेत. होर्डिंगवर काय लावलंय? माझ्या फंडात झालंय, पण आहे कोणाचा फंड? पप्पांचा, MMRDAतनं आलेला, म्हणजे महाराष्ट्र राज्याचा.
त्यामुळे खासदारांनी बघायला गेलं तर आपल्या या लोकसभेमध्ये काहीही काम केलेलं नाहीये. आज आपण ट्रेननी प्रवास करतो, कुठल्या ट्रेन सुटतात ते कल्याणमधनं सुटतात ते बदलापूर आणि अंबरनाथमधून भरून आलेली ट्रेन आपल्या इथे चढायला मिळतं का? उत्तर आहे नाही. डोंबिवलीमध्ये आम्ही राहतो, आम्हाला चढायला मिळतं का? उत्तर आहे नाही. आपल्यापेक्षा वाईट अवस्था कुठली माहिती का? दिव्याच्या लोकांची. त्याच्यापेक्षा वाईट अवस्था कुठली माहिती का? मुंबईच्या लोकांची, ज्यांच्याकडे स्वतःच्या लोकल ट्रेनच नाहीये. म्हणजे किमान कल्याणवरनं लोकल ट्रेन तरी सुटतात जिथे आपण बसू शकतो, डोंबिवलीवरनं पण सुटतात, परंतु मुंब्रा आणि दिव्याला म्हणजे महत्वच दिलं नाहीये. तिथनं लोकल ट्रेनच सुटत नाहीत. म्हणजे इकडच्या ज्या ट्रेन जातील त्यावेळेस त्या लोकांना बसायला मिळणार. म्हणजे कितीही म्हणजे आज रेल्वेमधनं एवढा रेव्हेन्यू मुंबई सारख्या ठिकाणी, आपण सगळे मुंबई रिजन मध्येच धरले जातो रेल्वेमध्ये, या रिजन मधनं एवढा रेव्हेन्यू रेल्वेला जातो, त्याचा आपल्याला लाभ काय मिळतोय? तर काहीच नाही. आपला जो प्रवास आहे तो गर्दीतच धक्के खातच प्रवास करावा लागतो. तर माझी विनंती आहे, या अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आता तुम्हाला मी सांगितलं बघा, आरोग्य सेवा आपल्या इथे शून्य आहे. रुग्णालय रुग्णालयात गेल्यानंतर आपल्याला काय इंजेक्शन पण मिळत नाही. आपल्याला सांगत ना बाहेरून जाऊन घेऊन या. अरे मग उपयोग काय? आणि बरं महागाचं इंजेक्शन तो माणूस आणणार कुठून? मग त्याला कोणाकडे तरी उधार घ्यावे लागतात. 1000, 2000, 5000 इंजेक्शनला 3000 लागणार. द्या तुम्ही, द्या ना अवेलेबल करून 500 रुपयामध्ये, तो करेल ना ते. पण ही सेवाच नाही आहे आपल्या ते. त्याच्याकडे डॉक्टर्सने लक्ष घातलेलं नाहीये. आपली अपेक्षा होती की डॉक्टर म्हणजे आरोग्य सेवेकडे लक्ष दिलं असतं. पण आता जे होर्डिंग लावले त्याच्यात फक्त काय रिमॉडेलिंग, उभारणार आहे, करणार आहे, केलं काहीही नाही. हे जे करणार आहे, देणार आहे, हे जुमलेत ना म्हणायचं आता बस झाले. आम्ही 10 वर्ष बघितलं, 10 वर्ष तुम्हाला ओळखलं, तुम्ही कसे होतात आणि आता तुम्ही कसे आहात हे आम्ही पूर्ण ओळखून चुकलोय. त्यामुळे